करन्सीवरती एव्हरी नोटवरती वेगवेगळ्या माणसांचा फोटो आहे. स्नेल मुस्लिम जे आपल्या इथे इंडियामध्ये. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॅक फ्लोइंग सोल. आणि आज मी आहे साऊथ कोरियामध्ये येऊन मला झालेला आहे 1 महिना. आणि इट्स अ अमेझिंग कंट्री, खूप जास्त मस्त आहे, मला आवडली. मी सोलमध्येच होती एक महिना आणि मी एक्सप्लोअर केलं, इकडच्या लोकल गोष्टी बघितल्या, लोकल लोकांशी भेटली, त्यांचं कल्चर जाणून घ्यायचं ट्राय केलं. आणि प्लस इट्स अमेझिंग. या वीकमध्ये पाऊस पडत होता, आज ऊन आहे. म्हणजे इथे कसं असतं की टेम्परेचर फ्लक्च्युएट होतं. आज जर पाऊस पडला, म्हणजे एक हफ्ता जर पाऊस पडला तर नेक्स्ट एक हफ्ता ऊन असतं. तर मी आज सोलमध्ये आहे आणि आता इकडे तो हा एक मॉल आहे, मॉलच्या आतमधून खाली अंडरग्राऊंड सबवे स्टेशन आहे. सो मी तिकडे आता जाते आहे. सो लेट्स गो. हा मॉल आहे आणि आज सॅटर्डे आहे, सो खूप जास्त गर्दी असते इकडे मॉल्स आणि पब्लिक प्लेसेसमध्ये. सो आता मला जायचं आहे मेट्रो स्टेशन. तर हे मॉलच्या अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन असणार. हे गेट्स 2 इथून खाली जायचं. इकडे कसं सबवेसाठी तुम्हाला एक टी मनी कार्ड घ्यायचं असतं. सबवेसाठी एक टी मनी कार्ड भेटतं, ते टी मनी कार्ड घ्यायचं असतं. एअरपोर्टवरती किंवा सबवे स्टेशनवरती भेटून जातं. म्हणजे बाकीच्या कंट्रीजमध्ये कसं आपण मेट्रो कार्ड घेतो, सबवे कार्ड घेतो, तसे इथे टी मनी कार्ड आहे, ते आपण घेऊन ट्रॅव्हल करू शकतो. सो ते सबवे, बसेस आणि ग्रोसरी स्टोअरमध्ये पण चालतं, पण त्याचा रिचार्ज वेगळा असतो. सो मग ते आपण घेऊन ट्रॅव्हल करू शकतो. सो हे सबवे स्टेशन आहे. वरती एवढी गर्दी होती आणि ते काहीच नाही आहे. सो माझ्याकडे आहे टी मनी कार्ड, जो मला रिचार्ज करायचा. हे आहे माझं टी मनी कार्ड. सो हे टी मनी कार्ड आहे, ते आता मी रिचार्ज करणार. माझ्याकडे आहे 10,000 वॉन. त्यांच्या करन्सीवरती एव्हरी नोटवरती वेगवेगळ्या माणसांचा फोटो आहे. म्हणजे आता ही 10,000ची करन्सी आहे ना, 10,000 याच्यावरती हा जो किंग आहे त्याचा फोटो आहे. 50,000ची जी करन्सी आहे त्याच्यावरती आय विल शो यू. ही 50,000ची करन्सी आहे. या लेडीचा फोटो. तर मी काही लोकल्सना विचारलं की हे लोक कोण आहेत, तर हा तर मला कळलं, जो 10,000वरती ज्याचा फोटो आहे तो कोणतरी किंग आहे, त्याने कोरियन लँग्वेज बनवली म्हणून त्याचा फोटो याच्यावरती आहे. बट काही लोकांना हे पण नाही कळत, हे पण माहीत नाही आहे की त्या लेडीचा फोटो काय आहे 50,000च्या बिलवर. हा एक 1,000चा नोट आहे, 1,000चं बिल. ह्याची ती मदर आहे, ज्याचा फोटो आहे 50,000च्या नोटवर. अरे हा तोच कोणतरी वेगळाच आहे. ओ माय गॉड. म्हणजे नाही, हा 5,000. ओके, हां, दिस इज 50,000. तर ही त्याची मदर आहे म्हणून हिचा फोटो या नोटवरती आहे. सो आणि हा एक तर मला माहिती आहे की याने कोरियन लँग्वेज प्रोड्यूस केलेली, म्हणजे बनवलेली, म्हणून ह्याचा फोटो इथे आहे. तर आधी म्हणजे एन्शंट टाइम्समध्ये कोरिया डझंट हॅड एनी लँग्वेज. म्हणजे ते चायनीज बोलायचे, म्हणजे ॲक्सेंट डायलेक्ट होता, बट त्यांच्याकडे अल्फाबेट्स नव्हते. सो मग हा जो किंग आहे त्याने कोरियन लँग्वेज बनवली आणि कोरियन लँग्वेज त्याने अल्फाबेट्स बनवले आणि त्याच्यानंतर लोक रायटिंग आणि रीडिंग करू शकले लँग्वेजेस. त्याच्या आधी लोक चायनीज लँग्वेज यूज करायचे आणि म्हणजे एक डायलेक्ट वेगळा होता, बट कोणतीच असं रायटिंग आणि रीडिंग लँग्वेज नव्हती कोरियन. सो याने ती बनवली म्हणून याचा फोटो इकडे आहे. सो ठीक आहे, लेट्स गो. आता मी रिचार्ज करते. आय विल शो यू हाऊ टू डू रिचार्ज. ही मशीन आहे, ओके, आणि हे माझं कार्ड आहे टी मनी. सो आधी मला लँग्वेज चेंज करायची. रिचार्ज कार्ड इथे मी कार्ड ठेवलं. मला पे 10,000 इथे मला टाकायचं.
जर मी 50,000चं टाकलं असतं तर इकडे मला चेंज आले असते बाहेर, बट मला 10,000चाच करायचं आहे. मी 10,000चं टाकले तर मग 10,000चं झालं. तर हा झाला रिचार्ज. मी आता घेणार आहे बस इथून. सो अकॉर्डिंग टू कोरियन कल्चर, कोरियन लोक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बोलत नाहीत एकमेकांशी. म्हणजे इट्स साऊंड्स रूड. म्हणजे बस किंवा सबवे किंवा ट्रेनमध्ये जर तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि जर तुम्ही आवाज करताय, फोन यूज करताय किंवा फोनवर इवन कोणाशी तरी बोलताय, तर मग इट डझंट साऊंड इट्स कन्सिडर ॲज अ रूड थिंग. सो मला तर जास्त बोलायला नाही भेटणार, बट मी स्टेशनवरून उतरल्यानंतर तुमच्याशी बोलते. सो मला इथून टाकलं. युजली ॲव्हरेज सबवे प्राईज आहे 1,500, म्हणजे 150 इंडियन रुपीज. 150 इंडियन रुपीज. येस. सो जनरली एका जर्नीचे, म्हणजे आता मी इथे टॅप केलं तर त्यांनी 1,500 रुपीज मला डिडक्ट केले. आणि मी जेव्हा सबवेमधून बाहेर पडणार तरी पण 1,500 कोरियन वॉन डिडक्ट होणार त्याच्याकडे. म्हणजे इट्स लाईक एकदाच डिडक्ट होणार, बट ट्रॅक होणार ते तुम्ही इथून इथपर्यंत जर्नी केली. जर मी लॉंगर जर्नी करते खूप जास्त, तर मे बी जास्त कट होऊ शकतं. सो आता त्या ह्या लोकांनी मला टॅप दिलं 1,500 वॉनचं. आता जेव्हा मी उतरणार तिथे तेव्हा बघू काय आहे. वांगसीमानी आता सो मी आता स्टेशनवर उतरलेली आहे आणि आता मी बाहेर जाणार आहे इथून, म्हणजे दुसऱ्या लाईनसाठी. बिकॉज मला जिथे जायचं आहे तिकडे मला मेट्रो लाईन चेंज करून मग दुसऱ्या लाईनसाठी जावं लागतं. सो या लेट्स गो. सो हे आहे स्टेशन. मी आता इथून खाली जाणार. इथे अशा कॉफी मशीन्स आहे. इथे लोक कॉफी खूप जास्त पितात, म्हणजे खूप जास्त. म्हणजे कोरियामध्ये कॅफे कल्चर खूप वास्ट आहे. म्हणजे एव्हरी 100-200 मीटर्सवरती तुम्हाला कॅफेज भेटतात. आता मी इथून बाहेर पडते, इथे पण या रोडवरती ॲटलिस्ट 3 ते 4 कॅफेज तर असतीलच. लेट्स गो. हे बघ, इथे बाहेर पडल्यावरच एक कॉफी आहे. आणि बेकरी, हां इथे बेकरी कल्चर खूप आहे. म्हणजे लोक आफ्टर लंच डिनर कॅफेज आणि बेकरीजमध्ये जातात आणि इधर स्वीट किंवा मग कॉफी पितात. इथे पण एक बेकरी आहे बघा, ती बेकरी आहे. आणि फ्रेश स्मेल तर खूप चांगला येतो. बट इथे युजली बेकरी म्हणजे ब्रेड नाही भेटत, ते इम्पोर्टच करतात ब्रेड. बट स्टील खूप बेकरी आहेत, खूप बेकरी सगळ्या ठिकाणी. सो आता मला जायचं आहे ग्रीन लाईनला. सो मग इथून ही ग्रीन इथे लाईन आहे शायद. सो ही ग्रीन लाईन आहे. इथून मी आता जाते दिस साईड ट्रॅक्स. मला जायचं आहे हॉंगिक युनिव्हर्सिटी. सो आय थिंक आय हॅव टू गो डाऊन. सो त्या साईडला आहे. सो आता मी बाहेर जाते आहे आणि मी आता बघणार की मला किती फेअर झाला. इथे परत टॅप करायचं. 400 एक्स्ट्रा. म्हणजे आधी मला 1,500 दिलेले, आता 400 एक्स्ट्रा झाले. म्हणजे जास्त मी ट्रॅव्हल केलं तर 400. मग मी आता ट्रॅव्हल करत करत एका मेट्रो स्टेशनतून बाहेर पडली आणि मी एक लॅब आहे जी माझ्या पाठीमागे आहे. मी याच्या आधी पण त्या दिवशी आलेली फिरता फिरता. त्याच्या खालीच असं सिंगिंग एक मुलगी असते, ती सिंग करते आणि मग लोक डान्स वगैरे करतात. तर लास्ट टाईम मी इव्हनिंगच्या टाईमला इथे आलेली, तर मग तिकडे लोक डान्स करत होते. आता आफ्टरनून झाली आहे तर जास्त लोक नाही आहेत.
सो या आता आय थिंक मला तिकडे पोचायला मी जाते सोल टावरला जाते आहे. तर मग तिकडे जाण्यासाठी अजून मला एक बस पकडायची आहे. मी बसमधून उतरून मग सोल टावरच्या इथे जाते. सो या बसेस नंतर मी पोचलेली आहे सोल टावरच्या इथे. आणि हा तुम्ही माझ्या पाठी बघताय तो आहे सोल टावर, फेमस सोल टावर. सो आणि हा मस्त व्ह्यू आहे इथून, लाईक पूर्ण सोल सिटीचा व्ह्यू दिसतो इथून. सो या इट्स नाईस. आणि आय थिंक जर मी उभी राहिली तर इथून जास्त व्ह्यू दिसतो. सो ही पूर्ण सिटी आहे, सोल सिटी पूर्ण माउंटनवरती बसलेली आहे. तो आता आम्ही येतानाचा रोड पण माउंटनच्या म्हणजे असं स्टीव होता. सो ओके. सो जो बस येते ती इथेच थांबते, याच्या पुढे बस येत नाही. मग याच्या पुढे तुम्हाला वॉक करायचं आहे. लाईक पूर्ण असं वरती स्लोप आहे आणि तिकडे वॉक करून तुम्हाला आतमध्ये जाऊ शकता सोल टावरच्या इथे. आणि तिथे ऑब्झर्वेशन डेक आहे. सो इट्स लाईक ऑब्झर्वेशन डेक आहे. सो तुम्ही बघू शकतात पूर्ण सिटीचा व्ह्यू. सो एक आहे प्लस इथून पण दिसतो, म्हणजे इथून पण असं काय तिथून थोडंसं हाईटने दिसणार आणि इथून कमी दिसणार. सो मी तर ऑब्झर्वेशन नाही, मी ह्या सगळ्या गोष्टी नाही करत. टुरिस्टिक गोष्टी केल्या पाहिजे बट आय थिंक इट्स नॉट वर्थ. इट्स एक्सपेन्सिव्ह. म्हणजे मला काहीतरी 2000 रुपीज पे करावे लागणार ऑब्झर्वेशन डेकला जाण्यासाठी. बट आय थिंक आय एम नॉट इंटरेस्टेड. सो या इथूनच बघूया आपण. आणि इथे एक छोटासा कॅफे पण आहे. अँड यस दिस इज काय सोल मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंट. ओके, ते लोकेशन्स दिले आहेत. इथून तुम्ही काय काय बघू शकता. हे आहे बुगास्कान, सिटीज आहेत ह्या. नाक्सान पार्क, सुराक्सान, बुरास्मान. असं वाटतं की मिडल ईस्टर्न नेम्स आहेत. नामसाल होनाक विलेज, इथे मी गेलेली लास्ट टाइम एकदा. सो आता मी जात आहे ऑलिव्हियनमध्ये, जे तुम्ही माझ्या पाठी बघताय. ऑलिव्हियन हे एक फ्रँचायझी आहे साऊथ कोरियामध्ये फॉर स्किन केअर प्रोडक्ट्स. सो इकडे तुम्हाला खूप व्हरायटीज भेटणार. फर्स्ट टाईम तुम्ही जाणार तर तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होणार. मला पण तसंच झालेलं. पण आता इट्स बीन अ मंथ. मी मल्टिपल टाईम्स गेली ऑलिव्हियनमध्ये. आता मला थोडंफार कळतं, थोडंफार, खूप जास्त नाही. आणि मी कालच खूप जास्त स्किन केअर घेतलं. तर मी आता काही शॉप नाही करणार आहे. बट मी तुम्हाला दाखवणार आहे की इकडचे प्राइजेस कसे आहेत, काय आहे आणि कसं आहे. सो या लेट्स गो सी ऑलिव्हियन कोरियन स्किन केअर. सो हे असं सगळं आहे स्किन केअर. विल फाइंड एव्हरीथिंग, म्हणजे खूप जास्त काही सगळं. हे काय आहे, इथे स्किन केअर पासून फूड आयटम पासून सगळं आहे. दीज आर द फूड आयटम्स. पेन्सिल, हे क्लिन्झिंग आहे विच इज 24,900. आणि फेस वॉश हा मी यूज करते. इट्स प्रिटी गुड, 3,700. बट मी आता माझ्याकडे आहे, जर संपला तर मी घेईन जायच्या आधी. आणि मी हे काल घेतलं, ह्याचं काय बोलतात त्याला, टोनर घेतलं मी काल ह्याचं. प्लस मला ना बॉडी मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. बट जे मी यूज करते ते मला भेटत नाही आहे. लेट्स सी.
दिस इज ऑल्सो गुड ब्रँड. काल मी याचंच हे इंटेन्स क्रीम घेतली आहे. हा खूप चांगला ब्रँड आहे आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. मी ही क्रीम घेतली 22,800. ह्याच्यामध्ये ते लोक हे देतात प्लस एक छोटं पॅकेट पण देतात. गुड. आणि हे स्नेल मशीन जे आपल्या इथे इंडियामध्ये खूप लोक यूज करतात. माझ्याकडे पण आहे बट हे इंडियाचं आहे, इकडचं मी अजून बघितलं नाही आहे. टेक्स्चर बघूया. टेस्टर मी यूज करून बघितलं बट मला हे सिमिलरच वाटतं जे आपल्याला इंडियामध्ये भेटतं ते. सो माहीत नाही, वाईट खूप जास्त आहे, हाफपेक्षा जास्त बॉटल आहे. सो आय डोंट नो. हे जे स्नेल मशीन आहे ना ते आपल्या इथे भेटतं 1300 रुपयाला, 1200 का 1300 रुपयाला. आणि इथे प्राईज आहे 1960. म्हणजे इट्स सिमिलर, म्हणजे तीच प्राईज आहे, असं काही चीप नाही आहे इकडे. आणि क्वालिटी पण तर मला सेमच वाटते. सो मला आय डोंट नो. बट हां, द थिंग इज इथे खूप जास्त व्हरायटीज आहेत. सो येस्टरडे काल मी हे पण घेतलं सिरम. ऑर्डर केलं आहे आणि मी इथून कॅश पे केली तर इथे रिटर्न आले. with the bill. So I'm gonna go sit. So this is my place. इथे तुम्हाला असे खूप सारे जॉईंट्स भेटणार, म्हणजे बेकरीज असेल तर रेस्टॉरंट असेल तर फॅमिली रन करतात, म्हणजे एक कपल असेल किंवा मग फॅमिलीज रन करतात. म्हणजे आता इथे पण 2 लेडीज आहेत, आय थिंक मदर अँड डॉटर आहेत, तेच रन करतात. पण रेस्टॉरंट असे खूप सारे रेस्टॉरंट आम्हाला दिसतील जे असं स्मॉल फॅमिलीज स्मॉल आउटलेट असतं तिथे रन करतात. नाईस राईट. माझ्या इथे पण मी जिथे राहते तिथे बाजूला एक बेकरी आहे, खूप देर आर व्हेरी नाईस पीपल. मी जेव्हा पण त्यांच्याकडे काहीतरी घ्यायला जाते ते एक्स्ट्रा काहीतरी देतात. आणि यस, इकडे बेकरी खूप आहेत, पण मला जी टेस्ट आहे ना, जी मला फ्रेश ब्रेडची टेस्ट ती मला भेटत नाही इथे. मी खूप बेकरीजमधून ब्रेड खाल्ला आहे किंवा काही क्रॉसॉन खाल्ला आहे किंवा बेगल खाल्ला आहे, पण मला तो फ्रेश ब्रेडचा टेस्ट अजून नाही भेटला आहे. कटलेट, तप्पोकी, रामेन. सो तप्पोकी खूप जास्त स्पायसी होऊन जाते. तर लास्ट टाइम मी एकदा खाल्लेली, जे डोळ्यातून वगैरे पाणी आलेलं. सो मग मी विचार केला की नको, तप्पोकी नको, तर मी चिकन राईस एक मेन कोर्स आहे ते घेतलं आहे आणि त्याच्याबरोबर अजून कोक आहे, बस अजून काही. सो लेट्स सी. हे ऑर्डर केलं आहे. हे आहे चिकन कटलेट. दिस इज किमची आय थिंक. दिस इज एग अँड राईस. लुक्स ग्रेट. आणि हे आहे त्यांनी सोय सॉस दिलं आणि आय थिंक मेयोनीज आहे. कोरियनमध्ये दिलं मला नाही माहिती आहे. आणि इथून आपण घ्यायचे असतात चॉपस्टिक्स. सो इथे चॉपस्टिक्स वेगळ्या टाईपचे आहेत आणि स्पून पण खूप मोठा असतो लाईक दिस. इथे तरी छोटा आहे, पण याच्यापेक्षा जास्त मोठे पण आहेत. सो आता हे आहे माझा लंच. आणि लेट्स ट्राय. युजली लोक सॉय सॉस टाकतात राईसवरती and then this is mayonnaise I think, and yep, let's eat.
सो मी लंच तर आता केला आहे आणि आता मी विचार करते आहे स्वीट खायला. स्वीट खाण्याची मन झालेलं आहे. इथे इतक्या सगळ्या बेकरीज आहेत ना, तर मी आय कांट कंट्रोल माय सेल्फ. मला स्वीट खायची इच्छा होती. सो मी आता मगाशी जी बेकरी आपण बघितली ना, त्या बेकरीमध्ये जाते आणि बघते. इट वॉज लुकिंग व्हेरी व्हेरी नाईस. लेट्स गो. मी जसे कोक पियाली, बट स्टील बघते चांगलं काहीतरी असेल केक तर मी खाऊ शकते. आणि बघू आता. ओ माय गॉड, लुक ॲट दिस क्यूट. ॲक्च्युअलमध्ये कोणतरी बसलं आहे इथे, लिटरली. लुक ॲट इट. माय फ्रेंड. बेकरीबद्दल मी बोलत होती. बेटर बटर. लेट्स सी, बघू काय आहेत त्याच्यामध्ये बेटर बटरमध्ये. टू मच. इट्स ऑल ब्रेड. This is sandwich, fruits. स्वीट नाही आहे, मेजरली बटरच आहे. सो आय थिंक आय पास. आता थोड्या वेळाने खाते. आता आय हॅव 2 ऑप्शन्स. इधर मी हान रिव्हरला जाऊ शकते पिकनिकसाठी. पिकनिक जर 2-3 लोक बरोबर असेल तर बरं वाटू शकतं. बट हां, सनसेट पण खूप चांगला दिसतो. सो आय एम नॉट शुअर. इधर मी हान रिव्हरला पिकनिक बघायला जाऊ किंवा मी एक बाजूलाच मार्केट आहे तिकडे जाऊ. आय एम स्टिल थिंकिंग. लेट्स सी. सो दिस इज द पार्क. हो, इकडे स्टॉल्स पण आहेत. एक फेमस रील आहे, हान रिव्हरच्या समोर जाऊन तुम्ही रामेन वगैरे खायचं. ते अशी स्टॉल्स आहेत तिकडे तुम्हाला पिकनिकसाठी. रामेन आणि ते खाली जे काय बोलतात ते खाली आपण टॉवेल काहीतरी शीट ठेवायसाठी भेटतं इकडे. सो सनसेट आय थिंक त्या साईडने होणार आहे. सो इथे खूप लोक सायकलिंग करते आहेत आणि नाईस. आय लाईक इट. चिल करता आहेत लोक. सो फॅमिलीसाठी ही अशी सायकल आहे, अदरवाईज नॉर्मल सायकल्स आहे. दिस इज हान रिव्हर. पिकनिक पण करतात. दिस इज लाईक अ पिकनिक स्पॉट. वरती पीपल यू शुड म्हणजे यायच्या वेळेस अगर 2-3 लोकांचा ग्रुप असेल तर मजा येते. एकटं येऊन इथे काहीच फायदा नाही आहे. हां, म्हणजे इफ यू लाईक बिंग अलोन, सॉलिट्यूड एन्जॉय करायचा असेल तर येऊ शकतो. पण जर थोडीशी हवा असली असती ना तर मस्त वाटलं असतं. सो मी आता हान रिव्हरच्या इथे. मला तर काही खायची इच्छा नाही कारण का मी आताच लंच केलेला 1 तासापूर्वी. सो मी माझा सनसेट बघणार इथे अँड देन आय विल गो बॅक. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.